चला नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा नगर परिषदेच्या अभ्यास आणि परीक्षा पद्धती संदर्भात आहे. महत्त्वाचा व्हिडिओ. कारण काय? कारण की येणाऱ्या काही दिवसामध्ये नगर परिषदेची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. कारण की व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ही जिल्हाधिकाऱ्यांसोबत म्हणजे एकामागे एक चालू आहे आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना आपले मागणी पत्र जे आहेत नगर परिषदेचे ते सगळ्यांना मागितले. त्यातले जवळपास म्हणजे भंडारा असेल, भंडारा त्यानंतर अकोला यांचं ऑलरेडी सगळं झालंय. करार सुद्धा झालेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त संभाजीनगर सारखे जे मोठाले जिल्हे आहेत त्यांच्या जाहिराती मोठ्या आहेत. त्यांचे सुद्धा करार वगैरे झालेत. आता बाकीचे जे काही राहिलेले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या मागणी पत्र येणं बाकी आहेत. म्हणजे जवळपास 10-12 जिल्ह्यांचे मागणी पत्र बाकी होते. त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांच्या मीटिंग चालू आहेत आणि असं म्हटलं जातं की 8 तारखेला म्हणजे 8 जूनला या संदर्भातला काय शेवटचं हे असू शकतं आणि यानंतर येणाऱ्या टप्प्यामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये पहिलं पाऊल उचललं जाण्यामध्ये जाहिरात म्हणजे 10 ते 15 दिवसामध्ये नगर परिषदेची जाहिरात येऊ शकते. त्यामुळे आपण अभ्यास करत असाल तर अभ्यासाचा वेग वाढवा. सरळ सेवेतले सर्व विद्यार्थी जे ऑलरेडी यामध्ये आहात, प्रक्रियेमध्ये अभ्यासाच्या आहेत, त्यांनी आपला वेग वाढवा. जेणेकरून तुम्हाला हा अभ्यास हा कामं येणार आहे. त्यामुळे त्या अनुषंगानेच आपलं अभ्यासक्रम कसा आहे, परीक्षा पद्धत कशी आहे, काय-काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवरती तर तुम्हाला पहिलं काम करायचं आहे, करिअर ऑर्बिट अकॅडमीचं चॅनल जे आहे त्याला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन ऑन करायची आणि लाईकचं बटन दाबायचं आहे. ओके. आजचा आपला विषय समजला सगळ्याला, अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती काय आहे. मग आता ह्या परीक्षा पद्धती संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचं परीक्षा पद्धती कशी असणार आहे. एक तर सगळ्यात महत्त्व म्हणजे TCS IBPS या दोन संस्थांपैकी एक संस्था ही काय जिल्ह्यानुसार ही काय परीक्षा कंडक्ट करणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा पॅटर्न माहीत असणं गरजेचं आहे. यामध्ये नगर परिषदेमध्ये 2 पेपर असतात. म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला सांगितलंय की यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर हे घेतले जातात. मोजून प्रश्न हे 100 असतील. पण 100 प्रश्नाचं विभाजन या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतंय. विभाजन कसं आहे? पहिला पेपर जो आहे त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान त्याला आपण जीके किंवा जीएस म्हणतो, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित हे जे 4 विषय आहेत, त्या 4 विषयांना एकत्रितरित्या किती 60 प्रश्न विचारले जाणार आहेत. किती? 60 प्रश्न आणि टोटल गुण किती असणार आहे? 120. म्हणजे 120 गुणांसाठी नगर परिषदेचा ग्रुप सी चा जो पेपर असणार तो किती मार्काचा असणार आहे? 120 मार्काचा पेपर 1. त्यासाठी वेळ असणार आहे 2 तासापैकी 1 तास 10 मिनिटं म्हणजे 70 मिनिटं हे कोणासाठी असणार आहे? पहिल्या पेपरसाठी. आणि त्याची पात्रता ही साधारणतः 12वी, 7वी, 10वी, 12वी आणि पदवी ही असणार आहे. म्हणजे आता जाहिरात आल्यानंतर अजून स्पष्टता त्यामध्ये येणार आहे पात्रता संदर्भामध्ये. पण तुम्हाला कमीत कमी 12वी आणि पदवी ही पात्रता तुम्हाला या ठिकाणी नक्की असणार आहे. यानंतर बघा पेपर 2 आहे बघा. पेपर 2च्या संदर्भात पद निकाय, विषय निगडित ज्ञान म्हणजे तांत्रिक घटक जो आहे, तांत्रिक विषय असणार आहे. म्हणजे नगर परिषदेमध्ये जर एखादा लेखापाल अकाउंटंटचा फॉर्म भरत असेल ग्रुप सी मध्ये तर त्याला 60 मार्काचा तर जी पहिल्या पेपरचा असणारच आहे. पहिल्या पेपर व्यतिरिक्त तांत्रिक घटक म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट म्हणून त्याचा हा कॉमर्सचा विषय असणार आहे. तो असणार आहे 40 मार्कासाठी. 40 प्रश्न त्यासाठी असणार आहे आणि 80 गुणांसाठी तो असणार आहे. म्हणजे टेक्निकल विषय जो असणार तो तुमचं विभाजन इथं स्पष्ट असणार आहे आणि त्यासाठी असणार 50 मिनिटं. ओके. यासाठी पदवी आणि संबंधित पदविका ही महत्वपूर्ण आहे. संबंधित पदविका काय म्हणजे अकाउंटंटवाला याला कॉमर्स डिग्री ही कंपल्सरीच आहे. जो इंजिनिअरिंगचे फॉर्म भरणार आहे त्याला इंजिनिअरिंगची डिग्री कंपल्सरी असणार आहे आणि त्याला सुद्धा टेक्निकल सब्जेक्ट हा त्याचा टेक्निकल विषय असणार. पण सर्वसाधारण प्रशासनामधील जी पद असतील म्हणजे लेखनिक असेल किंवा म्हणजे त्याला काम आपण क्लरिकल जे पद असेल त्यासाठी एकच असणार तो म्हणजे पहिला पेपर. ओके. 2 पेपर जिथे त्याला अशा पद्धती विभागणी या ठिकाणी होणार आहे. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला हा पेपर 2 तासाचा आहे. 2 तासामध्ये आपल्याला हा वेळ डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. त्यामुळे साधारणतः आपण आपल्या लक्षाला काय केंद्रित राहायचंय त्यानुसार आपला अभ्यास सुद्धा करायचा आहे. आता ह्या संदर्भामध्ये
करिअर ऑर्बिट अकॅडमी आपल्याला सगळ्यात महत्वपूर्ण बाबी समजून सांगते, दरवेळेस सांगते की जी जाहिराती येणार आहेत ह्या जाहिरातीमध्ये छत्रपती संभाजीनगर जे आहेत, या छत्रपती संभाजीनगर म्हणजे जवळपास 3000 प्लस जागा ज्या आहेत, त्या 3000 प्लस जागांमध्ये सर्वात जास्त जागा या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असणार आहे. 1188 जागा या कुठे छत्रपती संभाजीनगर, म्हणजे संभाजीनगरची ऍड पडली तर महाराष्ट्रात म्हणजे सगळ्यांनीच फॉर्म भरावं, कारण इथं तुमचे अपॉर्च्युनिटीज ह्या वाढतात. त्यामुळे त्याला सगळ्यांनी बघायचंय. त्यानंतर अमरावती विभाग आहे 487, नागपूर विभाग 480, त्यानंतर पुणे विभाग 412, नाशिकमध्ये 411 आणि कोकणमध्ये 200. असे ह्या जागा या डिस्ट्रीब्यूट आहेत. लक्ष ठेवा, फक्त तुम्हाला या जागांनुसार आपल्याला फॉर्म भरायचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं, एकूण पद जवळपास ह्यापेक्षा जास्त असणारे 3138 पद यामध्ये आहे. यामध्ये गट क जो आहे त्या संदर्भामध्ये 2151 पद आहे. गट ड जो आहे तो 987 पदांसाठी ही असणार आहे. या संदर्भामध्ये आता शासनावरती जवळपास चर्चा ही शेवटच्या टप्प्यात आहे आणि याची जाहिरात ही येणाऱ्या काही दिवसामध्ये ही नक्कीच प्रसिद्ध होणार आहे. टीसीएस आणि बीपीएस च्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे. सीबीटी म्हणजे काय, कम्प्युटर बेस एक्झामिनेशन ही असणार आहे. कम्प्युटर बेस महत्वाचं कम्प्युटर बेस एक्झामिनेशन असणार आहे. यामध्ये जी पात्रता आहे, पात्रते संदर्भात गट क चा जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला पदवी जी आहे ती आवश्यक आहे आणि त्यासोबत MSCIT ही आपली कंप्लीट असणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर्म भरताना CIT कंप्लीट असेल, MSCIT असेल तर वेल अँड गुड आहे. त्यानंतर जर तुम्हाला MSCIT करायचं असेल तर तुम्हाला जाहिराती वाट बघावं लागेल. जाहिराती म्हणजे कधीपर्यंत तुम्हाला वेळ दिला जाईल ते त्या ठिकाणी स्पष्ट केले जाणार आहे. शक्यतो जर तुम्ही कोणी अजून जॉईन केलं नसेल MSCIT तर त्याला जॉईन करून टाका. सर्टिफिकेट हे तुम्हाला प्रत्येक स्वराज्य सेवा परीक्षेमध्ये हे आवश्यक आहे आणि आत्ताच्या जगामध्ये सगळं लॅपटॉपवर चालतंय, त्यामुळे तुम्हाला MSCIT हे होणं गरजेचं मानलं जातंय. यानंतर गट ड च्या संदर्भामध्ये पद भरतीमध्ये तुम्हाला 10वी आणि 7वी उत्तीर्ण जे आहेत आपल्या पदाच्या आवश्यकतेनुसार ही ही पात्रता दिलेली आहे. मराठी भाषेचं ज्ञान या ठिकाणी प्रामुख्याने इथं सांगितलं गेलं, म्हणजे मराठी भाषा ही तुम्हाला आलीच पाहिजे. अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर जाहिरात जी आहे ती येणाऱ्या कालामध्ये येणार आहेत. या संदर्भातला जो अभ्यासक्रम आहे तो सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि अभ्यासक्रमला कव्हर करून घेत असताना करिअर ऑर्बिट अकॅडमी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच उपलब्ध करून देते 2026 ची. सध्या बॅच चालू आहे, रनिंग मध्ये आहे. बॅचला उत्तम असा प्रतिसाद आहे आणि हा प्रतिसाद कशामुळे आहे तर ह्या वैशिष्ट्यामुळे. अनलिमिटेड वॉच टाइम तुम्हाला आहे, त्यावर मॉक टेस्ट उपलब्ध असणार आहे, PDF नोट्स असणार आहे, व्हॅलिडिटी 1 वर्षापर्यंत असणार आहे. या व्यतिरिक्त फ्री मेंटरशिप, अभ्यासाचं तुमचं नियोजन कसं असावं हे तुम्हाला सांगितलं जाणार आहे. डाऊट सेशन असणार आहे आपल्या ह्यामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा तुम्हाला एक्झाम मध्ये हा नक्की होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून एक महत्वाची बाब काय वैशिष्ट्यामध्ये की महाराष्ट्रामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमी पेक्षा कमी फी कोणी ठेवत नाहीये. त्यामुळे 699 ही करिअर ऑर्बिट अकॅडमीची ही फी आहे. 699 मध्ये तुम्हाला काय होतंय, तुम्ही नगर परिषदेचा ग्रुप सी मध्ये पदावरती पोहोचू शकता. त्यामुळे आजच तयारी लागायला आहे, सुरुवात करायची आहे. त्यामुळे आपलं लक्ष हे महत्वपूर्ण आहे. त्यामुळे 699 अतिशय नाममात्र फी आहे, संधी सोडायची नाहीये. ओके. या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासक्रम. जो अभ्यासक्रम या ठिकाणी नगर परिषदेमध्ये दिला आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. नगर परिषदेमध्ये तुम्हाला साधारणतः 2 पेपर सांगितलेले आहेत. एक पेपर एक तुम्हाला आधी पण म्हणलो भाषा विषय सामान्य क्षमता चाचणी असं ह्या पेपरला नाव दिलं गेलेलं आहे. यामध्ये तुम्हाला मराठी जो आहे, मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह यावर विशेष भर असणार आहे. म्हणजे व्याकरणाचे सगळे चॅप्टर यामध्ये आहेत. वाक्य रचना असेल, शब्दांचे प्रकार असेल, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, विभक्ती, प्रयोग, संधी, समास या घटकावर मूलभूत पकड मिळवणं आपल्याला आवश्यक असणार आहे. यानंतर शब्दसंग्रह, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार हे सुद्धा तुम्हाला उपलब्ध असणं गरजेचं आहे. हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. आपण ऑर्बिटच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला या नोट्स आपण याचा पुरवतोय. या व्यतिरिक्त उतारा आकलन जो आहे तो गरजेचा आहे. कॉम्प्रिहेन्शन स्किल, केवळ प्रश्न वाचून उत्तरे शोधू नका, शोधायचे नाहीये, तर आपल्याला काय स्पीड रीडिंग ही आपल्याला समजून घ्यायची आहे. म्हणजे कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय, उतारा वाचन, की तुमची स्पीड किती वाचण्याची.
वाचत असताना तुम्हाला समजलं पण पाहिजे काय आहे ते. उतारा म्हणजे कॉम्प्रिहेन्शन हे ह्यासाठी आहे की तुमची स्पीड वाढावी, तुम्हाला मजकूर एक्झॅक्ट काय आहे तो समजणं गरजेचं आहे. यासाठी हा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याला सेंटरमध्ये ठेवलं गेलेलं आहे. म्हणजे 3 गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. दुसरा पेपर जो आहे इंग्रजीचा, त्यामध्ये सुद्धा व्याकरण आणि शब्दसंग्रह म्हणजे काय, ग्रामर आणि व्होकॅब्युलरी यावरती भर असणार आहे. आणि ह्यावेळी तिसरा घटक म्हणजे कॉम्प्रिहेन्शन. सेम असणारे मराठीप्रमाणे या ठिकाणी इथं सुद्धा तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चर्स, पार्ट ऑफ स्पीच, टेन्स, व्हॉइस असणारे, या व्यक्ती डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असणारे, कॉमन एरर असेल याचा समावेश असेल. त्यानंतर व्होकॅब्युलरी, स्पेलिंग जे आहे ते महत्वाचं असणार आहे. आणि त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन यावरती विशेष भर आपल्याला द्यावा लागणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पार पडल्या जाणार आहेत. त्यामुळे हा घटक महत्वाचा आहे. यानंतर बघा पेपर 1 मध्ये सामान्य ज्ञान म्हणजे जीएस किंवा जीकेचा घटक आहे. यामध्ये इतिहास, भूगोल, भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था, त्यानंतर चालू घडामोडी आणि पर्यावरण यांचा समावेश असणार आहे. म्हणजे हे 4 महत्वाचे घटक यामध्ये समाविष्ट असणार आहे. इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्रातील समाज सुधारकांचा समावेश असणार आहे. यानंतर भूगोलामध्ये महाराष्ट्रात व भारताचा प्राकृतिक भूगोल असेल, आर्थिक राजकीय भूगोल असेल, नद्या असेल, नद्या पर्वत असतील, त्यानंतर हवामान असेल, यावरती विशेषतः प्रश्न विचारले जातात. ओके. त्यानंतर भारतीय राज्यव्यवस्थामध्ये संविधानाचा इतिहास काय आहे, संविधानाचे भाग किती आहे, त्यानंतर पहिले 4-5 भाग महत्वाचे आहेत, त्यानंतर पार्लमेंट महत्वाची आहे, नंतर लोकसभा, राज्यसभा महत्वाचं आहे, केंद्रीय मंत्रिमंडळ महत्वाचं आहे, आणि सेम गोष्ट न्यायालयीन व्यवस्था सुद्धा आपल्याला महत्वाची असणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं कव्हर करायच्या आहेत. यानंतर चालू घडामोडी आणि पर्यावरण या संदर्भामध्ये घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत, ज्या मुख्यतः चालू घडामोडी संबंधित मागच्या वर्षभरातल्या ज्या बातम्या न्यूज मध्ये होत्या त्यावरती आपल्याला यामध्ये लक्ष केंद्रित करायचं आहे, महत्वाचं आहे. ओके. त्यानंतर बघा चौथा महत्वाचा पहिल्या पेपरमध्ये बौद्धिक चाचणी आणि अंकगणित हा त्यामधला घटक आहे. ऍप्टिट्यूड अँड रिझनिंग हा यातला समावेश आहे. बुद्धिमत्ता चाचणी हे विचारलं जात आहे. यामध्ये क्रम मालिका सिरीज वर प्रश्न असतील, सांख्यिकी कोडिंग डिकोडिंग वर प्रश्न असतील, नातेसंबंध, दिशाज्ञान, विसंगत घटक, आकृत्यांच्या मालिकेचा सराव हा या ठिकाणी घेतला जातोय. त्यानंतर अंकगणित, संख्यांचे प्रकार, सरासरी, टक्केवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, काम, वेग आणि गुणोत्तरांचे प्रमाण या सूत्रावर आधारित उदाहरणे आपल्याला या ठिकाणी सोडावी लागणार आहे. म्हणजे महत्वाचा घटक आहे. हे सगळे घटक आपल्याला यामध्ये सोडवावी लागणार आहेत. महत्वाचे टप्पे आपल्याला यामध्ये म्हणजे पहिला पेपर हा आपल्याला एकंदरीत एवढे सगळे घटक म्हणजे उपघटकांवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी सांगतोय. महत्वाचं आहे उपघटक सगळे महत्वाचे. पेपर 1 च्या संदर्भामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. त्यानंतर पेपर 2, पेपर 2 च्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुमचा जो काही तांत्रिक घटक असेल त्याच्याशी संबंधित हा पेपर असणार आहे. यामध्ये बघा कर निर्धारण व प्रशासकीय सेवा त्या संदर्भामध्ये अधिनियम वर भर असणारे, महाराष्ट्र नगर परिषदा, औद्योगिक नागरी व नगर पंचायती अधिनियम 1965, त्यानंतर कर आकारणी व वित्त, मालमत्ता कर, पाणीपट्टी, इतर स्थानिक करांचे नियमन आणि नगरपालिकेचे बजेट, ऑडिट आणि वित्तीय व्यवस्थापन यावरती विशेषतः भर हा दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त प्रशासकीय कायद्यांचा समावेश असणार आहे. माहितीचा अधिकार अधिनियम आरटीआय या समाविष्ट असेल. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 सुद्धा यामध्ये समाविष्ट असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या पोस्ट साठी तुम्हाला हा तांत्रिक घटक हा कव्हर करावा लागेल. या व्यतिरिक्त तांत्रिक घटक बघितला तर लेखा परीक्षण सेवा, अकाउंट आणि ऑडिट सर्व्हिस हा जो ह्याच्या पोस्ट असणार या संदर्भामध्ये अकाउंटन्सी असेल, ऑडिटिंग असेल, टॅक्सेशन असेल, यावरती तुम्हाला विशेषतः प्रश्न विचारले जाणार आहेत. ते सगळे आपल्याला तो घटक कव्हर करायचा आहे. त्यानंतर नगर परिषद, अभियांत्रिकी सेवा, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल आणि कम्प्युटर्स ज्या सर्व्हिसेस आहेत या संदर्भामध्ये आपल्याला प्रश्न मुख्यतः यामध्ये विचारले जातात. यामध्ये सिव्हिल म्हणजे बिल्डिंग मटेरियल्स असेल, सर्वाईन असेल, सॉइल फ्लूइड मेकॅनिझम असेल, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असेल, वॉटर सप्लाय आणि सिवेज ट्रीटमेंट यावरती प्रश्न विचारले जातात.
इलेक्ट्रिकल आणि कम्प्युटर्समध्ये आपल्या पदवी आणि पदविका जी आहे त्या संदर्भातले प्रश्न मुख्यतः विचारले जातात. म्हणजे आपला जो काही टेक्निकल सब्जेक्ट आहे त्या टेक्निकल सब्जेक्टच्या सराउंडिंगला आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपला अभ्यास त्या अनुषंगाने असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, अभ्यास महत्वाचा आहे. ओके. त्यानंतर स्वच्छता निरीक्षक सेवा, सॅनिटरी इन्स्पेक्टर जो आहे, सार्वजनिक आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन असेल, सांडपाणी विल्हेवाट असेल, या विषयातील आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश यामध्ये आहे. नगर परिषदेची भूमिका या संदर्भामध्ये, संसर्गजन्य रोगाचे नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपायांमध्ये नगर परिषद महानगरपालिकेची नेमकी भूमिका काय असावी यावरची चर्चा ही केली जाते. त्यानंतर पर्यावरण कायद्यांचा समावेश यामध्ये केला जातोय. प्रदूषण नियंत्रण नियमन, प्लास्टिक बंदी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी ही करण्याची तरतूद या ठिकाणी ही केली गेलेली. म्हणजे महत्वाचे टप्पे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे. तसंच आता हे काय सिलेबस झाला. सिलेबस नंतर हा जो सेक्शन दिसतो तुम्हाला पाठीमागे, हे काय करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या काही कोर्सेस आहेत. म्हणजे सरळ सेवेच्या संदर्भातले सरळ सेवा, एमपीएससी गट ब आणि क च्या काही आपल्या काय बॅचेस ह्या चालू आहेत. यामध्ये एमपीएससी असेल, गट अ ब क ब क आणि ड, नगर परिषद भरती आहे, तर तलाठी भरती आहे, वनरक्षक भरती आहे, राज्य उत्पादन शुल्क आहे, आदिवासी विभाग आहे, ग्रामसेवक भरती आहे, आरोग्य विभाग आहे. त्यानंतर स्टेट बोर्डचे आपले लेक्चर्स चालू आहेत. त्यानंतर महिला व बालविकास यावरती प्रश्न विचारले जातात. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय, संपूर्ण सरळ सेवा भरती बॅच 2026 ही आपली मुख्यतः चालू आहे. या सगळ्यामध्ये आपल्याला जी या सगळ्या इंडिव्हिज्युअल ज्या बॅच आहे, या इंडिव्हिज्युअल बॅचची फी आपली 699 रुपये आहे. यामध्ये आता काही बॅचेस म्हणजे फी वाढ ही लवकरच केली जाणार आहे. आणि या व्यतिरिक्त संपूर्ण सरळ सेवा जी आहे ती सुद्धा 1299, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी, ज्यांची फी 1,500 आणि 2,000 एका कोर्सची आहे, तेवढ्याच फीज मध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमी आपल्या संपूर्ण सरळ सेवा बॅच ही उपलब्ध करून देते. 1 वर्षाचे वॅरंट यामध्ये व्हॅलिडिटी असणार आहे. त्यामुळे अनलिमिटेड वॉच टाइम असणार आहे. फ्री मेंटरशिप यामध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहे. डाऊट सेशन आपले असणार आहे. पीवायक्यू सिरीज आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत. ह्या सगळ्या सुविधा आपल्याला फक्त करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर भेटणार आहे. त्यामुळे करिअर ऑर्बिट अकॅडमीला सबस्क्राईब करायचं, त्याला आपल्याला जॉईन सुद्धा करायचंय. या संदर्भात अधिक काही प्रश्न असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता. थँक्यू.